तुम्हाला एक सल्ला देतो, दूध व्यवसाय एका वर्षात उभा राहणार व्यवसाय नाही. करेक्ट, बरोबर आहे. संयम पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, कमीत कमी 3 वर्ष दिली पाहिजे. तुम्ही पहिल्या 2 महिने मिल्क चार्जर चाललं होतं. मिल्क चार्जरचे चारलं, मान्य केल्या गोष्टी. मिल्क चार्जर मी सोडत पण नाही. 2 महिने तुम्ही वापरलं, रिझल्ट नव्हते आले. रिझल्ट येतच नाही ना. मी आज पण मला शेतकऱ्याचे कॉल आले, जर शेतकऱ्याला सांगतो जर तुमच्याकडे संयम असेल तरच वापरा, नाही तर वापरू नका. बरोबर आहे ना. जर तुम्ही याच्या अगोदर जनावराला काय चारले, बारली चारली का तुम्ही काय चारले, ह्या गोष्टींचा विचार केला. अहो माझे मित्र लोक मला नावं ठेवतात, तुम्ही एवढं महाग चारताय. कारण मला श्रीमंत व्हायचंय म्हणून. आज त्यांच्या गोट्यामध्ये अशी कंडिशन आहे की आज त्यांचे दूध अर्ध्या केळणी कमी झालेत या टेम्परेचरला. जनावरांच्या अंगावर तेज नाही, तब्येत खराब होत चालली आहे. आज माझी कुठली पण म्हैस काढा 2 लाखाच्या जाणार नाही. म्हणजे 5-6 लाखाचा तुमच्याकडे मालच आहे आता. 50 नाही माझ्याकडे 70-80 लाखाचा माल आहे. हा चालू माल पण चालू बाका आणि ते बाकीचा बाकीचा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही तिकडनं किती लाखाला मटेरियल आणलं होतं ते सगळं? माझी मशीनची इन्व्हेस्टमेंट आहे 30-40 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हे सगळं शेड धरून 40 लाख. शेडचे नाही, नुसत्या म्हशी 40 लाखाचे 40 लाखाचे आणले होते तुम्ही? आणले होते पहिल्या आता किती 70-80 आता झाले. पलीकडे 40 लाखाचा तयार झाला माल. 40 ला 40 तयार झाला. हा, आणि याची पण कॉस्टिंग वाढली. याची किंमत 40 ची 50 झाली. 40 ची 50 सहज जाणार. बरोबर. आता तुम्हाला दाखवलेली म्हैस जर ऑन रेकॉर्ड काढली, कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयाला मागायची. अरे बापरे, म्हणजे 22 लिटर दूध द्या. हो 100% माग. आता मला सांगा, ती तुम्ही आणलेली केवढी होती? मी 1,45,000 जागेवर खरेदी आहे. आणि तिला आता काय मागणी होईल? 4-5 लाख. दूधच देते ना तेवढं. बरं, दूध तुमचं जे आहे महिन्याला दूध किती जातं? 4 लाखाचं. हा, बरोबर आहे. म्हणजे वर्षात दूध किती जातं तुमचं सरासरी? 50 लाख. 50 लाख दुधाचे, 50 लाख वाढलेल्या मशीनचे आणि वाढलेले 10 लाख इंचे. तुम्ही जर हा हिशोब काढला तो गणित कुठे जातो मला माझ्याकडे आता माझ्या वर्षाला कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. 1 कोटी रुपयाचा सहज आहे का दूध व्यवसाय? तुम्ही मला सांगा, शेतीमध्ये आहे का एवढा व्यवसाय? तुम्ही शेती करत असेल तर शेती करत त्याचा विषय नाही, पण शेतीमध्ये काय मला रोज अर्धा तास बसले की पैसे गोळा होतात माझे. रोज अर्धा तास. क्वालिटी आहे ना. क्वालिटीचा विषय ना. क्वालिटी काम केले सर आपण पहिल्यापासून. तुम्ही सर्वांनी क्वालिटीवर जर काम केलं तर कोणताही व्यवसाय तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार ना.